चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। महाकाली वार्डातील गौतम नगर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय दीक्षा शुभम भडके या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीवर करण्यात आला आहे। मृतक दीक्षा भडके हिचा पती शुभम भडके याने 5 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास घरी येऊन पत्नीला जाळून घराबाहेरून दार बंद करून निघून गेल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यानंतर घरातील दार उघडल्यावर दीक्षा जळालेल्या अवस्थेत आढळून आली। तिला तातडीने शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी 7 जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान चंद्रपूर शहर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून मृतकाच्या पतीला अटक करण्यात आली आहे। घटनेमागील नेमके कारण काय हे तपासातून पुढे येणार आहे। माझी ताई होती दीक्षा शुभम भडके 27 वर्षाची। त्यांचं काय झालं, ती जळून मेली। म्हणजे ती आधी जळलेली होती। 5 तारीखला रात्री 10:30-11च्या दरम्यान तिने कॉल केला आम्हाला आणि सांगितलं की इलेक्ट्रिक शॉक लागला। आम्हाला वाटलं की तिच्या चुकीमुळे झालं असेल काही। तिला आम्ही दवाखान्यात घेऊन आलो। तिला नंतर आम्ही जेव्हा घटनास्थळी तिचं घर बघितलं जाऊन, तिथे कुठेच काही असं नव्हतं की इलेक्ट्रिक शॉक किंवा गॅस स्फोटचा असं वगैरे कुठेच काही नव्हतं। आम्हाला आधीच वाटत होतं की तिच्या चुकीमुळे काही झालं असेल। पण जेव्हा आम्ही बघितलं घटनास्थळ की कसं आहे, काय आहे आणि सिच्युएशन काय, किचनची सिच्युएशन बघितली, किचनमध्ये काय काय जाऊ शकते, व्हिडिओ पण आहे आमच्याकडे। तेव्हा तिला जाऊन रिक्वेस्ट केली की तू सांग। तेव्हा ती बोलत वगैरे होती आणि थोडी बरीच होती। पण नंतर तिला एडिमा वाढला, तर तिला मग ट्रकेस्टॉमी ET वगैरे करून CPR लावून तिची डेथ झाली। तिच्या बयानामध्ये हेच होतं की भाऊजी आले, तिला आग लावली आणि बाहेरून दरवाजा लावून चालले गेले। त्यावेळेस भाऊजीला कोणी बघितलं नाही, पण दरवाजा लावून बाहेरून होता आणि त्यावेळेस तिथे माझी आजी पण नव्हती। तर आमचं इतकंच म्हणणं आहे की जे काही झालं आहे त्याची तपास करावी, काटेकोरपणाने करावी आणि चांगल्याने करावी आणि जे पण न्याय आहे ते आम्हाला पण मिळावा। चुकीचं आम्ही पण कोणाला आरोप लावणार नाही आणि ज्यांनी पण चूक केली आहे त्यांना सजा मिळावी, इतकंच। तो घरी आलता ना आपल्या शुभम भडके? हो, भडकेच म्हणतात। हां, भडके घरी आले, येऊन नाही का झगडा केला तुझ्यासोबत? झगडा करत होता। हां, गॅस चालू केलं, मला वाईटच नाही। तुला गॅस चालू करून गेलो तो? मला वाईटच नाही। हां चालू होतं गॅस। हां त्याला का हे नाही का माझ्या कपड्याचे नाही का बोलले व्यस्त लागलं, कुठं? अंगाच्याच टोले लागलं रे। तुझ्या अंगाला त्याने विस्तो लावला? माझे कपडे नाही का पूर्ण चिपकले त्यानं स्वतःहून लावला अंगाला विस्तो? दरवाजा नाही का किचन मध्ये नाही का हां, तो होता ना? वांग नाही का बोलले साईडला माझी जागा आहे। हां, जागा आहे। होता तो उभा होता? हां, मला वाईटच नाही। हां, मग त्यानं गॅस चालू करून गेलं घरचं? गॅस नाही चालू करून गेलं। हां, आपल्याच गॅसवर नाही हो का, कपड्याला नाही का तुझ्या कपड्याला त्यानं आग लावली? आग लावला। हां, किचनचा दरवाजा नाही का बंद करून गेला? चाललं गेलं। हां, चाललं गेलं तर मस्त होऊन होता। तू बोंबलत राहिली तिथं? तो येऊन नाही का किचनचा दरवाजा खोलली? काय लावून हां, पण तो येऊन तुला आग लावून गेला ना? हां, घरी आलता? हां हां, म्हणतो तो शुभम भडके येऊन तुला आग लावून गेला? हां, घरी आलता ना तो? हां, म्हणतो तो स्वतःहून तुला आग लावून गेला, पण तू बोंबलली नाही? बोंबलली? हां, हे मा कुठं होती? माले माहित होतं का शुभम भडके घरी आलता म्हणून? नाही, पण जरतानी तुला माहित होतं? हां, शुभम भडके घरी येऊन तुला आग लावून गेलं?